फ्रेंड्स, रात्रीच्या जेवणात आहे ना बेस्ट कम्फर्ट फूड विचारलं ना तर पहिलं उत्तर येतं भात. येस, आणि त्यातल्या त्यात तर आहे ना आता पावसाळा आहे किंवा मग थंडीत सुद्धा ना रात्री मस्त पहिल्या वाफेचा भात आणि त्याबरोबर आमटी, कढी किंवा असे बरेच प्रकार. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण आहे ना भातावर घ्यायला एकदम मस्त झटपट 15 ते 20 मिनिटात होणारा एक ना मालवणी पद्धतीचा आहे ना प्रकार बघणार आहोत. ते आपण केलेलं आहे टोमॅटो आणि खोबऱ्यापासून, म्हणजे फ्रेश ओलं खोबरं. फ्रेंड्स, इथे ना मस्त पहिल्या वाफेचा भात तयार आहे आणि त्याच्यावर आपण आता जस्ट आपण आहे ना फ्रेश उकळलेलं असं मालवणी पद्धतीचं टोमॅटो सार आपण घालून घेऊयात आणि फायनली त्याच्यावर आपण मस्त असं साजूक तूप घेऊयात आणि मस्त असं वरतायचं. फ्रेंड्स, इथे आपण आहे ना मालवणी पद्धतीचं टोमॅटोचं सार करत आहोत. एका पातेल्यात पाणी ठेवलंय, त्यात ना 2 ते 3 बॅडगी मिरची टाकायच्या आणि 3 टोमॅटो. आता काय करायचंय की मस्तपैकी आहे ना हे उकळून छानपैकी आहे ना आपण आहे ना शिजवून घेऊ. अराउंड एक ना 5 ते 7 मिनिटं लागतात. मीडियम फ्लेम केलेली आहे. आता आपण वाट बघूयात उकळेपर्यंत. टोमॅटो आणि मिरच्या ना सगळ्या गार झालेल्या आहेत आणि टोमॅटोचं साल पण मी काढून घेतलंय. आता हे जे मिश्रण आहे ते सगळं मिक्सरमध्ये ट्रान्सफर करूया. आता यात ना मध्यम आकाराचा असा उभा चिरून घेतलेला आपण कांदा घालूया. थोड्याशा लसणीच्या पाकळ्या, इकडे मी यांना 5-6 घेतलेल्या आहेत. अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचे तुकडे. आता इथे आपण आहे ना सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकत आहोत, ते म्हणजे 1 ते 1.5 चमचा आपण आहे ना डाळीचं पीठ घालतो. आणि काय होतं माहितीये का, की आपलं जे सार आहे ते छानपैकी ना मिळून येतं, छान दाटसर होतं. आता आपण हे ग्राइंड करून आहे ना छान फाईन पेस्ट करूयात. फ्रेंड्स, इतकं सुंदर ग्राइंड करून घेतलंय बघा, इतकी छान अशी दाटसर पेस्ट झालेली आहे. आता आपण आहे ना सार करायला घेऊया. फ्रेंड्स, एका कढईमध्ये अगदी छोटा डाव तेल घेतलेलं आहे. त्यात ना एक 3 ते 4 मिरीचे दाणे, म्हणजे काळी मिरी असते ना ते, 1-2 तमालपत्र, भरपूर जिरे, कढीपत्ता, अर्धा चमचा हिंग. हिंग आपण जास्त टाकत आहोत, त्याचा जो सुगंध आहे किंवा स्वाद जो आहे तो खूप सुंदर लागतो. थोडीशी हळद, 2 आमसुलं, 1 चमचा लाल मिरची पावडर. हे चवीचं आहे, थोडासा तिखटपणा पाहिजे म्हणून. आणि लगेच ही सगळी पेस्ट घालून घेऊया. आता यात ना आपण अंदाजे आता 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया. ज्या पाण्यामध्ये आपण यांना टोमॅटो शिजवले होते तेच पाणी यूज करायचंय. आता आपण सगळं मिक्स करून घेऊयात आणि कन्सिस्टन्सी चेक करूयात. तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे ना त्या पद्धतीने पाणी ऍड करायचं. टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अर्धा चमचा गूळ, चवीप्रमाणे मीठ. आता आपण ना फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. हे सगळं मिक्स करून घेऊ आणि खळखळून मस्त उकळी काढूयात आता ह्याला. फ्रेंड्स, इतकी सुंदर आहे ना खळखळून उकळी आलेली आहे. आता काय करायचंय, बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचंय. फ्रेंड्स, तुम्हाला माहितीये का, आपण आहे ना ह्याच्यात टोमॅटोच्या सारात आहे ना आमसूल का घातलं. बऱ्याच वेळा काय होतं की खोबरं ओलं किंवा सुकं किंवा मग ना टोमॅटोमुळे बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते. सो ते बॅलन्स करण्यासाठी आपण आहे ना ह्याच्यात आमसूल घातलेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि गरमागरम सार आहे ना एका बाउलमध्ये काढून घेऊया. फ्रेंड्स, इथे मस्त आहे ना गरमागरम मालवणी पद्धतीचं आहे ना टोमॅटो सार इथे तयार आहे आणि आपण ते सर्व केलंय. आता हे जे सार आहे ते भाताबरोबर तर खूपच भारी लागतं. पण जे भात खात नसतील ना ते भाकरी चुरून किंवा मग पोळी कुस्करून त्याच्यावर सुद्धा घेऊ शकता. नाही तर पहिली गोष्ट म्हणजे 2 वाट्या नुसतंच पिऊन बघा. फ्रेंड्स, खळखळून उकळणारं टोमॅटोचं सार बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. असं वाटलं असेल भाताबरोबर तर खायचंच, पण पहिलं 1 वाटी तरी आपण यांना मस्त गरमागरम पिऊया. येस, खरंच खूप पौष्टिक आहे आणि महत्वाचं म्हणजे कमी वेळात होणार आहे. म्हणजे एका साईडला जर तुम्ही ना भाताचा कुकर लावला ना तर एका साईडला 15 ते 20 मिनिटात हे होऊ शकतं. कमी वेळात होण्यासारखं आहे. आणि महत्वाचं म्हणजे ना नेहमी नेहमी ना डाळीची आमटी किंवा मग कढी हे ते ऑफकोर्स हे तर भारीच आहे, पण काहीतरी थोडासा वेगळा प्रकार लागतो.
तर नक्कीच आहे ना मालवणी पद्धतीचं हे टोमॅटोचं सात नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर असे भातासाठी आहे ना आपण प्रकार केलेले आहेत, त्याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, नक्की चेक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.